जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतील तिथं देव म्हणतो मी आहे. आमेन. म्हणजे जिथं तुम्ही आणि मी त्याच्या नावाने येतो तिथं कोण आहे आपल्यामध्ये? देव आहे. म्हणजे देवाच्या लोकांना बोलवणं याचा अर्थ कोणाला बोलवणं? देवाला बोलवणं. आमेन. आणि विश्वास ठेवतो मी की जेवढे परमेश्वराचे दास, जेवढी परमेश्वराची मंडळी या ठिकाणी आमंत्रित केली गेलेली आहे त्याच्याचमुळे परमेश्वराची सुद्धा उपस्थिती आपल्यामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून काना गावाप्रमाणेच परमेश्वर सुद्धा या लग्नाला आशीर्वादित करेल असा आपण विश्वास ठेवू. आमेन. काय वचन ऐकायला तयार आहात? आमेन. तू आहे ना? आमेन. विश्वास ठेवू की प्रभू आज आपल्याशी बोलेल. आमेन. चला 2 शब्द प्रार्थना करू, आपण वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या प्रभू, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. आज परमेश्वर पिता ह्या रात्रीच्या समयाला परमेश्वरा आम्ही तुझ्या चरणापाशी येतो. हा समय तुझ्याकडून आहे. ज्या परिवारामध्ये एक आनंदाचा प्रसंग आणि अमेलच्या जीवनामध्ये परमेश्वर पिता एक नवीन सुरुवात उद्यापासून होणारे परमेश्वर पिता, मी प्रार्थना करतो आज तू आमच्याशी बोल, ह्या परिवाराशी बोल, अमेलशी बोल, इथं उपस्थित प्रत्येक तुझ्या लेकरांशी बोल दे बापा. आज आम्ही प्रत्येक जण तुला ऐकू इच्छितो. मला ऐकण्यासाठी इथं लोक नाहीत परमेश्वर पिता, सर्व लोक तुला ऐकण्यासाठी बसलेले आहेत आणि म्हणून तू बोल, आम्ही ऐकत आहोत. केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे. मी घटावं, तूच वाढावा आणि तुलाच महिमा मिळावी असं होते. तुझी इच्छा, तुझी योजना आज या ठिकाणी पूर्ण कर. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आहे, तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. बरं, एक प्रश्नाने आपण सुरुवात करू. एक प्रश्न विचारतो. जगातलं सगळ्यात पहिलं नातं कोणतं आहे? परत एकदा, जगातलं सर्वात पहिलं नातं कोणतं आहे? इथून खालून पहिल्यांदा उत्तर द्या, मग वरून घेऊ आपण. बोला. माझी भाषा कळते का सगळ्यांना? मग बोलायचं. हा, जगातलं सगळ्यात पहिलं नातं कोणतं आहे? बहिणींनो सांगा बरं तुमच्यामधून. मोठ्याने नातं कळतं का तुम्हाला? नातं आई वडील, भाऊ बहिणी, पती पत्नी, कळतं ना? हा, मग जगातलं सगळ्यात अगोदरचं पहिलं नातं कोणतं आहे? मोठ्याने मोठ्याने अरे बोला. बायबल वाचतात की नाही? बायबल वाचतात की नाही? बरं, पहिलं पुस्तक कोणतं आहे बायबलचं? उत्पत्ती. कोणतं आहे? मग उत्पत्ती मध्ये पहिलं नातं कोणतं आहे? आदाम हवा नातं नाहीये, ते स्त्री आणि पुरुष आहेत. नातं कोणतं आहे ते विचारतोय मी. हा, काय? बरं, भावांमधून सांगा. यांनी पती पत्नी सांगितलं, बरोबर आहे का? सगळ्यात पहिलं नातं, आवाज येतोय, सगळ्यात पहिलं नातं पती पत्नी आहे का? हो का नाही? हा, मोठ्याने मोठ्याने. हो, ठीक आहे. आता वर देवाचे दास इथं बसलेले आहेत, तुमच्याकडून पण एक उत्तर अपेक्षित आहे. सर्वात अगोदरचं नातं पती पत्नी आहे का दुसरं कोणतं आहे? हा, तेच आहे. आवाज येतोय सगळ्यांना? बरं बघा, नीट लक्ष द्या. बऱ्याच लोकांचं किंवा सर्व लोकांचं एकच म्हणणं आहे की सगळ्यात पहिलं नातं पती पत्नी आहे. बरोबर आहे ना? पण तुम्ही जर बायबलचा नीट अभ्यास केला तर हवेला बनवण्याच्या अगोदर कोण होता? कोण होता? वचन वाचू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 7 आणि 8 वाचा बरं. उत्पत्ती 2 वचन 7 आणि 8. मग देव बोलला जलाच्या मध्यभागी, सॉरी 2:8 का? 2:7-8. उत्पत्ती 2:7-8. मग देवाने पूर्वेस एदेन बागेत बाग लावली आणि आपण घडविलेला मनुष्य ठेवला. बरं, 7-8 वचन आहे काय? 7-8 वचन. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला, त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. हालेलुया. मला एक सांगा, सर्वात अगोदर कोण बनवलं गेलं? बोला, कोण बनवलं गेलं? हवा होती का तेव्हा? नाही. मग मला एक सांगा, जेव्हा आदामाला निर्माण केलं गेलं
त्यावेळेस जगातलं पहिलं नातं आदामाचं कोणाशी जुळलं? देवाशी. कोणाशी? देवाशी. पती पत्नी नंतर आले, हवा नंतर निर्माण झाली, एकटा आदाम सुरुवातीला होता. म्हणून पहिलं नातं मनुष्याचं कोणाशी होतं? देवाशी. बोला कोणाशी होतं? देवाशी. मोठ्याने बोला कोणाशी होतं? जगातलं पहिलं नातं पती पत्नी नाहीये, जगातलं पहिलं नातं मनुष्य आणि परमेश्वर आहे. हालेलुया. समजते मी काय सांगतोय? जेव्हा हा क्रम चुकतो ना तेव्हा सगळा गोंधळ होतो. मनुष्याचं पहिलं नातं हे देवाशी आहे आणि नंतर मनुष्याशी आहे. आमेन. जोपर्यंत आपण ह्या क्रमाने चालत नाही ना तोपर्यंत काहीच चांगलं होऊ शकत नाही. जर आपलं पहिलं नातं देवाशी असेल तर आई वडील म्हणून सुद्धा तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुमचे लेकरं तुमच्याद्वारे आशीर्वादित होतील, पती पत्नीचं नातं आशीर्वादित होईल. पण जर पहिलाच क्रम चुकून गेला ना तर कोणतंच नातं आशीर्वादित होऊ शकत नाही. म्हणून जगातलं सर्वात पहिलं नातं हे मनुष्याचं देवासोबत आहे. आमेन. कारण सर्वात अगोदर कोणाला बनवलं गेलं? आदामाला. बोला कोणाला बनवलं गेलं? आणि त्यावेळेस आदाम फक्त कोणाला ओळखायचा? देवाला. कोणाला ओळखायचा? देवाला. हव्वा तिथं नव्हती, फक्त परमेश्वराला आदाम त्या ठिकाणी ओळखायचा. हालेलुया. चला दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर परमेश्वराने काय केलं आपल्याला माहिती. उत्पत्तीचं पुस्तक 2 अध्याय वचन 18 पासून पुढे वाचू. 18 पासून पुढे. उत्पत्ती 2 18 ते 18 पासून पुढे. हा. मग परमेश्वर देव बोलला. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे मनुष्य एकटा असावा हे बरं नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. अनुरूप सहाय्यक मी करीन. हा. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हा हे मातीचे घडवल्यावर हा आदम त्यांना कोणती नावे देतो हा हे पाहावे म्हणून हा त्याच्याकडे त्याने आणले. पुढे. तेव्हा आदमाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच नाव पडले. हा आदमाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी हा व सर्व वनपशु यांना नावे दिली. हा. पण आदमाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळाला. बायबल म्हणतं सर्व गोष्टी होत्या, प्राणी पक्षी होते, पण बायबल म्हणतं आदामाचं एकटे पण दूर झालं नाही. परमेश्वराने बघितलं की आदामाला कोणीच अनुरूप सहाय्यक भेटला नाही. पुढे वाचा. हा. मग परमेश्वर देवाने आदमाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली. तिची जागा मासाने भरून गेली. आणि परमेश्वर देवाने आदमाची फासळी काढून तिची स्त्री बनवली. तिची काय बनवली? स्त्री बनवली. आता नीट लक्ष द्या. जेव्हा स्त्रीला बनवलं आदाम काय करत होता? जेव्हा स्त्री बनवत होता परमेश्वर, आदाम काय करत होता? गाढ झोपलेला होता. याचा अर्थ हव्वेला जेव्हा बनवलं गेलं तर हव्वा पहिले आदामाला नाही भेटली. कोणाला भेटली? बोला कोणाला भेटली? असे मेल्यासारखे बसू नका. हा, कब्रस्तानात बसलोय का आपण? मग मी काहीतरी बोलतो तर हा नाही काहीतरी म्हणा ना. हालेलुया. भाषा कळती का सगळ्यांना? हा. ज्या वेळेस हवेला बनवलं गेलं आदाम काय करत होता? गाढ झोपलेला होता. मग परमेश्वराने जेव्हा फासळीपासून स्त्री निर्माण केली तर हव्वा पहिल्यांदा कोणाला भेटली? देवाला. बोला कोणाला भेटली? आदाम नंतर भेटला. हव्वेने पहिले कोणाला पाहिलं? याचा अर्थ हव्वेचं पहिलं नातं कोणाशी आहे? हालेलुया. हालेलुया. स्त्री असो की पुरुष असो, नीट लक्ष द्या. पती पत्नी हे दुसरं नातं आहे. सर्वात अगोदरचं नातं कोणासोबत आहे? देवासोबत. आमेन. हे जगातलं पहिलं नातं आहे जे एका स्त्रीचं असो किंवा एका पुरुषाचं असो, ते मनुष्यासोबत नव्हतं तर ते जिवंत परमेश्वरासोबत आहे. हालेलुया. आदामाने सुद्धा पहिल्यांदा देवाला ओळखलं आणि हव्वेने सुद्धा पहिल्यांदा परमेश्वरालाच ओळखलं. आमेन. आणि म्हणून पहिलं नातं देवासोबत आणि त्याच्यानंतर 2 नंबरचं नातं कोणतं आहे जगातलं? कोणतं आहे जगातलं 2 नंबरचं नातं? पती पत्नी. कारण आदाम आणि हव्वा या दोघांना परमेश्वराने काय केलं? एकत्र केलं. हवेला परमेश्वर आदामाकडे घेऊन आला आणि दुसरं नातं तयार झालं. कोणतं? पती आणि पत्नी. लेकरांचं नातं नंतर आहे, इतर आई वडिलांचं नातं नंतर आहे. लक्षात घ्या, जगातलं दुसरं नातं कोणतं आहे? पती आणि पत्नी. तुम्हाला माहितीये. पण हे नातं तेव्हाच सुरू होतं जेव्हा दोघं कोणाला ओळखतात?
जेव्हा दोघांची ओळख कोणाशी असते? परमेश्वराशी. आमेन. कारण आदामाने सुद्धा देवाला ओळखलं आणि हव्वेने सुद्धा परमेश्वराला ओळखलं आणि म्हणून त्या दोघांचं नातं पहिल्यांदा परमेश्वरासोबत होतं आणि त्याच्यानंतर देवाने त्या दोघांना एकत्र केलं. आमेन. आणि तिथून परमेश्वराने त्या दोघांना काय केला? आशीर्वाद दिला. बोला, काय केला? आशीर्वाद दिला. आमेन. दोघांची ओळख कोणासोबत असणं गरजेचं आहे? देवासोबत. बोला, पती आणि पत्नी दोघांची ओळख कोणासोबत असणं गरजेचं आहे? देवासोबत. जेव्हा देवाशी तुमची ओळख असेल ना, तिथून पुढे तुमचे नाते आशीर्वादित होतील. हालेलुया, हालेलुया. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का? इथंच गणित चुकतं आपलं. हा, इथंच गणित चुकतं. इथं बघा तुम्ही, इथं सुद्धा कळून जातं आपल्याला, स्त्रियांची संख्या जास्त, पुरुषांची संख्या ना. सगळ्या फासळ्यांना इकडे पाठवून देतात आणि ते कुठं फिरतात? कुठेतरी शेतामध्ये, कुठेतरी कामाला, कुठेतरी घरी झोपलेले, दिवसभर थकलो, तू मीटिंगला जा, मी येत नाही. समजते तुम्हाला मी काय सांगतोय? हा, नीट लक्ष द्या. इथं दोघांचं नातं देवासोबत असलं पाहिजे. आमेन. जेव्हा तुमचा हा क्रम चुकतो त्या ठिकाणी सगळं गणित बिघडतं. तिथं परिवार डिस्टर्ब होतात, तिथं सैतानाला जागा मिळते आणि तिथं परिवारामध्ये सैतान जागा घेतो. म्हणून आदाम आणि हवा या दोघांनी पहिले देवाशी नातं जोडणं गरजेचं आहे, कारण हे जगातलं पहिलं नातं आहे. हालेलुया. तसंच अमेलचं उद्या लग्न आहे ना, लक्षात घ्या. तर अमेलचं पहिलं नातं कोणासोबत आहे? देवासोबत. बरं, लग्न किती महिन्या पहिले ठरलं अमेल? मुलीला तू पाहिलं होतं का घरच्यांनी पाहून दिलं? तू नाही शोधलं ना, त्यांनी शोधलं ना. 2 महिन्यापूर्वी तू हिराला ओळखत होता का? 4 महिन्यापूर्वी ओळखत होता का? नाही ओळखत होता. पण 4 महिन्यापूर्वी तू कोणाला ओळखत होता? फक्त ओळखत होता ना. का आत्ताच यायला लागला चर्चमध्ये लग्न करायचंय म्हणून? नाही ना. बऱ्याचशा तरुणांचं असतं, चर्चमध्ये कधी येतात? कधी येतात? लग्न करायचं असतं म्हणून. 2-4 तुला नाही सांगते हा, पण असे जे काही तरुण इथं बसलेले असतील त्यांनी कान देऊन ऐका. हा, चर्च हे फक्त लग्नासाठी आणि बाप्तिस्मा सुद्धा लग्नासाठी. असे अनेक लबाड तरुण असतात जे आयुष्यभर चर्चमध्ये पाय ठेवत नाही, पण यांना देव कधी आठवतो? काय ठरल्यावर. हा, आणि मग येऊन बसतात त्या ठिकाणी सोट्यासारखे तिथं चर्चमध्ये. का? त्यांना माहिती आता 2 महिन्यांनी माझं काय होणार आहे? लग्न. आणि जर चर्चला गेलो नाही तर पास्टर मला पाण्यात बुडवणार, आणि जर बुडवलं नाही तर माझं ख्रिस्ती लग्न होणार नाही. म्हणून हे येऊन बसतात त्या ठिकाणी लबाड. कशासाठी? की मला काय भेटावा? बोला बोला, काय भेटावा? बाप्तिस्मा. उद्धारासाठी नाही. कशासाठी? लग्नासाठी. बोला, कशासाठी? बायबल मध्ये लग्नाचा बाप्तिस्मा कुठंच दिलेला नाही. ज्यावेळेस असे लबाड तरुण येऊन बसतील ना, पाळक साहेब डायरेक्ट म्हणायचं, अरे सापाच्या पिलांनो, तुम्हाला कोणी सांगितलं भावी संकटाविषयी? कारण योहान असंच बोलला. हालेलुया. योहान काय बोलला? जेव्हा बाप्तिस्मा करायला येत होते त्यावेळेस त्याला माहिती होतं हे काही खरं मन घेऊन येत नाही. म्हणून योहान म्हणतो, अरे सापाच्या पिलांनो, तुम्हाला कोणी सांगितलं भावी संकटाविषयी? नीट लक्ष द्या. बाप्तिस्मा पश्चातापाचा विधी आहे. बाप्तिस्मा नव्याने जन्माचा विधी आहे. त्याला खेळ करू नका. लग्नाचा बाप्तिस्मा देवाच्या वचनात कुठंच दिलेला नाही. अजिबात नाटक करायचं नाही. जर खरं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला द्यायचं असेल ना, तरच बाप्तिस्मा घ्यायचा, अन्यथा बाप्तिस्माचा खेळ करायचा नाही. मी नेहमी सांगतो, बाप्तिस्मा घेतल्यानंतर 2 गोष्टी घडतात, एक चांगली आणि एक वाईट. चांगली गोष्ट ही आहे की ज्या दिवशी तुम्ही येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतात, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा घेतात, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलं जातं. काय उघडलं जातं? आणि दुसरी गोष्ट बायबल मध्ये लिहिलेली आहे, योहान म्हणतो की जे झाड फळ देणार नाही त्याच्या बुंद्याशी काय ठेवलेली आहे? कुऱ्हाड. जे झाड फळ देणार नाही त्याला तोडून टाकण्यात येईल. हालेलुया. दुसरी वाईट गोष्ट ही घडते की तुमच्या पायथ्याला काय ठेवली जाते? जर चांगलं वागलं नाही तर बायबल म्हणतं काय केलं जाईल? झाड काय केलं जाईल? तोडून टाकलं जाईल. ते बी कुठून तोडलं जाईल? कुऱ्हाड कुठे ठेवलीये? फांद्या नाही तोडल्या जाणार, डायरेक्ट मुळापासून छाटून टाकेल देव. समजते तुम्हाला? बाप्तिस्म्याचा खेळ अजिबात करायचा. पश्चाताप करत असाल तर बाप्तिस्मा घ्या. नवीन जीवन जगत असाल तर बाप्तिस्मा घ्या. जुनं जीवन सोडत असाल तर बाप्तिस्मा घ्या. पूर्ण जुन्या सवयी सोडत असाल तर बाप्तिस्मा घ्या. परमेश्वराचं भय धरत असाल तर बाप्तिस्मा घ्या. रेग्युलर चर्चला येणार असाल तर बाप्तिस्मा घ्या. लक्षात घ्या, कारण या सगळ्या गोष्टींचा हिशोब परमेश्वर तुमच्याकडून घेईल. हालेलुया, हालेलुया. म्हणून लग्नाचा बाप्तिस्मा अजिबात नाही बायबल मध्ये कुठंच. मी तुम्हाला सांगतो, बायबल मध्ये पश्चातापाचा बाप्तिस्मा दिलेला आहे. आमेन. योहान पाहिजे होता आता बाप्तिस्मा द्यायला, मग कळलं असतं तुम्हाला काय असतो बाप्तिस्मा. जवळ सुद्धा येऊ द्यायचा
नाही तर म्हणायचं निघा रे सापाच्या पिलानं. तुम्हाला कोणी सांगितलं भावी संकटाविषयी? आले बाप्तिस्मा घ्यायला. समजतं मी काय सांगतोय? हा, त्याचं गांभीर्य ठेवा. आमेन. नाही तर परमेश्वर या सगळ्या गोष्टींचा हिशोब तुमच्याकडून घेईल. तरुण मुलांनो आणि मुलींनो, जर जुनं जीवन सोडायचं नसेल तर बाप्तिस्मा घेऊ नका. लक्षात घ्या, मला पूर्णपणे जुन्या सवयी, जुनं जीवन, जुना स्वभाव सोडावा लागेल तरच मी बाप्तिस्मा घेऊ शकतो. लक्ष द्या, ज्या वेळेस अमेलचं लग्न झालेलं नाही, 4 महिन्यापूर्वी तो हिराला ओळखत नव्हता, पण 4 महिन्यापूर्वी तो कोणाला ओळखत होता? देवाला. 1 वर्षापूर्वी तो कोणाला ओळखत होता? देवाला. याचा अर्थ त्याचं पहिलं नातं कोणासोबत आहे? देवासोबत. पण देवाचं वचन असं म्हणतं, एक वचन वाचू आपण. चला, करिंथकरास पहिले पत्र याचा 7वा अध्याय. करिंथकरास पहिले पत्र अध्याय 7 वचन 32 पासून पुढे वाचू आपण. पहिले करिंथ अध्याय 7 वचन 32 पासून पुढे. तुम्ही निश्चित असावे, तुम्ही निश्चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. पौल म्हणतो तुम्ही निश्चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. पुढे वाचा. अविवाहित पुरुष. हा, अविवाहित पुरुष म्हणजे अजून लग्न झालेलं नाही. उद्या होणार आहे. आज तू काय आहे? अविवाहित. अविवाहित. आज तू काय आहे? अविवाहित आहे. लग्न कधी होणार आहे? उद्यापासून हा विवाहित होणार आहे. पण आज तो काय आहे? अविवाहित. लक्षात घ्या, अविवाहित पुरुष प्रभूला कसे संतोष व्हावे, देवाला कसं संतोष व्हावं अशी प्रभूच्या गोष्टीविषयी चिंता अशी करतो. आत्मिक गोष्टींविषयीची चिंता करतो. हा, पुढे. परंतु विवाहित पुरुष परंतु विवाह झाल्यानंतर तोच पुरुष आपल्या पत्नीला कसे आपल्या संतोष व्हावे, पत्नीला कसं खुश करायचं अशी जगाच्या गोष्टीविषयी चिंता अशी करतो. जगाच्या गोष्टींविषयी चिंता करतो. हालेलुया. हालेलुया. बघा देवाचं वचन काय सांगतं की बऱ्याचदा ही गोष्ट होते. पहिलं नातं देवासोबत आहे ते टिकवा. हालेलुया. लग्न झाल्यानंतर पत्नीवर प्रेम करणं तुमची जबाबदारी आहे. पत्नीशी एकनिष्ठ राहणं तुमची जबाबदारी आहे. पण हे सगळं करत असताना पहिलं नातं तोडायचं नाही. पहिलं प्रेम परमेश्वरासोबतचं तोडायचं नाही. ते नातं तसंच धरून ठेवायचं आणि मग त्या दुसऱ्या नात्याला हात लावायचा. हालेलुया. बऱ्याचदा होतं काय, बायबल देवाचं वचन म्हणतं की अविवाहित पुरुष देवाला कसं संतोष व्हावं याच्याविषयी चिंता करतो. पण जर त्याचं लग्न झालं तर तो कोणाला खुश करायचा प्रयत्न करतो? पत्नीला. पत्नीला. बोला, कोणाला? आणि हेच पत्नीच्या बाबतीत आहे. पुढे वाचा. हा, पुढे. येणेकरून हा, त्याचे मन सिद्ध झालेले असते. हा, पुढे. जी अविवाहित किंवा कुमारी आहे, जी कुमारी आहे, जिचं लग्न झालेलं नाही, ती आपण शरीराने व आत्म्याने ती शरीराने व आत्म्याने पवित्र व्हावे पवित्र व्हावे अशी प्रभूच्या गोष्टीविषयी अशी देवाच्या गोष्टींविषयी चिंता करते. परंतु जी विवाहित आहे, परंतु जिचं लग्न झालं ती आपण आपल्या पतीला कसे संतोष आपल्या व्हावे पतीला कसं संतोष व्हावं अशी जगाच्या गोष्टीविषयी चिंता करते. अशी जगाच्या गोष्टीविषयी चिंता करते. हालेलुया. लग्न हे व्हावं ही देवाची इच्छा होती. म्हणून आदामासाठी परमेश्वराने कोणाला निर्माण केलं? हवेला. तर तुम्हाला माहिती प्रॉब्लेम काय झाला? देवाने आदामासाठी हवा निर्माण केली, त्याच हवेने काढून काय दिलं आदामाला? काय खायला दिलं? फळ. आणि आदामाने पण का खाल्लं? का खाल्लं? कारण तो हवेवर काय करायचा? प्रेम. बोला, काय करायचा? प्रेम. प्रेम करायचा ना. आपण ती शपथ घेतो ना लग्न झाल्यावर. काय घेतात लग्नाच्या? उद्या तू शपथ घेशील ना, सुखात व दुःखात, रोगात व आरोग्यात, श्रीमंतीत व दारिद्र्यात, मरणाने आपला वियोग होईल तोपर्यंत मी तुझा आणि तू माझी प्रिय पत्नी म्हणून बनून राहील. हा बरोबर आहे की नाही? हा, अशी शपथ. सुखात दुःखात, रोगात आरोग्यात, श्रीमंतीत दारिद्र्यात, मरणाने आपला वियोग होईल. तुम्हाला माहितीये आदाम आणि हवेने ज्यावेळेस हवेने पहिलं फळ खाल्लं आणि अर्ध फळ कोणाला खायला दिलं? आदामाला. आदाम विसरून गेला की माझं पहिलं नातं कोणाशी आहे? देवाशी आहे. पण दुसरं नातं टिकवायसाठी त्याने काय करून घेतलं? फळ खाऊन घेतलं. जे पाप हवेने केलं तेच पाप कोणी केलं? आदामाने केलं. लक्षात घ्या, जर पहिलं प्रेम देवासोबत होतं ना तर ते पहिले टिकवणं गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. ज्या वेळेस ते टिकवलं जात नाही, लक्षात घ्या, तिथंच गोंधळ होतो, तिथंच संसार तुटतो, तिथंच संसार शापित होतो, तिथंच अशांतता निर्माण होते. आज तुम्हाला माहितीये घरामध्ये पैसा आहे, घरामध्ये गाडी आहे, घर चांगलं बांधलेलं आहे, बंगला चांगला बांधलेला आहे, पैसा अडका चांगला दिलेला आहे, पण घरामध्ये प्रेम नाही. पती पत्नींना एकमेकांना वेळ द्यायला नाही. पती पत्नी एकमेकांचं सुख दुःख विचारत नाही. लग्नाचे 4 दिवस 9 दिवस फक्त आनंद करतात, त्या ठिकाणी कौतुक करतात. त्याच्यानंतर बाहेर जर गेला ना नवरा तर फोन सुद्धा उचलत
नाही. हा, आणि लग्नाच्या अगोदर तासन तास गप्पा. लग्नाच्या अगोदर किती तासन तास समजत सुद्धा नाही सकाळची संध्याकाळ कशी झाली. रात्रभर काढून टाकतात कशावर? फोनवर. कारण अजून काय नाही झालेलं आहे, लग्न. एकदा लग्न होऊ द्या. नवापूर बाजारात गेला ना आमेल तर हिराला म्हणेल, ती फोन करेल त्याला, कुठे आहेत तुम्ही? थोडं कामात आहे, फोन ठेव. काय? थोडं कामात आहे, फोन ठेव. आणि लग्न जेव्हा झालेलं नव्हतं तेव्हा बापरे, नुसती पहिली रिंग वाजली का लगेच फोन उचलला. रात्री 2 वाजता फोन कर तरी सुद्धा उचलला. पहाटे 3 वाजता फोन कर तरी सुद्धा उचलला. कारण हे पहिलं प्रेम आहे. हे काय आहे? पहिलं प्रेम आहे. हे जास्त काळ टिकत नाही. लग्न झाल्यानंतर हे हळूहळू कमी व्हायला लागतं. मी तुम्हाला सांगतो, तुमचं नातं जर देवासोबत चांगलं असेल ना, तर तुमचं नातं पती पत्नी म्हणून एकमेकांसोबत सुद्धा चांगलं राहील. आमेन. हे नातं का बदलतं माहितीये? कारण तुमचं पहिलं नातं बदलून गेलेलं आहे. जर तुमचं देवासोबतचं नातं नाही बदललं ना, तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पती पत्नीचं नातं आयुष्यभर बदलू शकत नाही. तेच प्रेम शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं तसंच बनून राहील. पण पहिलं नातं तुम्हाला कोणाशी टिकवावं लागेल? देवाशी. आमेन. बायबल मध्ये वाचा, अब्राहम आणि सारा यांच्यामध्ये भांडण झाली, वाद झाले. कधी सारा म्हटली, मला हे पटत नाही, मी तुझ्या मागे येणार नाही. घरदार सोडून कुठे चालला? चांगली प्रॉपर्टी आपली सोडून कुठे चालला? अरे, ज्या वेळेस परमेश्वराने अब्राहमाला पाचारण केलं त्यावेळेस ऑलरेडी ते दोघं म्हातारे होते. समजतंय तुम्हाला? दोघांचं वय झालेलं होतं. आणि अशा परिस्थितीत परमेश्वर म्हणतोय अब्राहमाला, तुझं घर सोड, तुझी प्रॉपर्टी सोड, तुझं सगळं सोड, तुझे नातेवाईक सोड, आणि मी सांगतो त्या देशामध्ये जा, तुझ्याद्वारे मी मोठं राष्ट्र निर्माण करेल. आमेन. तुम्हाला माहितीये अब्राहमाने नातं कोणाशी जोडलं? देवाशी. विश्वास कोणावर ठेवला? आणि अब्राहम म्हटला, प्रभू तू म्हणतोय ना, मी तसं करेल. तुम्हाला माहितीये अब्राहम देवाच्या मागे चालला, आपोआप सारा कोणाच्या मागे चालली? अब्राहमाच्या. बोला, कोणाच्या मागे चालली? अब्राहमाच्या. अब्राहमाच्या मागे सारा ह्यासाठी चालली कारण तो कोणाच्या मागे चालत होता? देवाच्या. तिला विश्वास होता की माझा नवरा देवासोबत चालते, आणि मी जर माझ्या नवऱ्यासोबत चालली तर मी सुद्धा कोणासोबत चालेल? देवासोबत. तुम्हाला माहितीये, म्हणून परमेश्वराने सारेला म्हटलं आणि अब्राहमाला म्हटलं, सारेच्याच पोटी तुला मुलगा देईन. आमेन. दुसरी बायको देऊ शकत होता परमेश्वर त्याच्यासाठी, पण परमेश्वराने म्हटलं नाही, भले 90 वर्षाची झालेली ना सारा, तरी मी सांगतो अब्राहमा, याच सारेच्या पोटी मी तुला मुलगा देईल. का? कारण तुम्ही दोघांनी माझी आज्ञा पाळलेली आहे. हालेलुया. परिवार तेव्हाच आशीर्वादित होतो जेव्हा पती पत्नी दोघं परमेश्वराचं भय बाळगतात, दोघं परमेश्वराच्या मागे चालतात, दोघं परमेश्वराची आज्ञा पूर्ण करतात. त्याच वेळेस तुमचा परिवार आशीर्वादित होईल, अन्यथा होणार नाही. एक गाडीचं चाक जे असतं ना, जर पंक्चर झालं तरी गाडी चालू शकत? गाडीला चाक किती असतात? आणि किती पंक्चर झालं फक्त तरी गाडी पुढे जात तरी चालू शकत? तर 3 चाकं आहेत ना, 3 चाकांची हवा चांगली आहे. फक्त प्रॉब्लेम किती चाकाला आहे? एकालाच आहे, तरी सुद्धा गाडी चालत तुम्ही चालू शकत नाही. प्रॉब्लेम तोच आहे. मी तुम्हाला सांगतो, दोघं चाक व्यवस्थितच असले पाहिजे. आमेन. एकाची जरी हवा निघून गेली तरी दुसरं चालू शकत, पुढे गाडी जाऊ शकत, संसार नीट चालू शकत नाही. दोघांचं लक्ष देवाकडे असलं पाहिजे. आमेन. हालेलुया. लग्नाच्या अगोदर आपण देवाशी नातं जोडलेलं असतं. आपण फक्त देवाला ओळखत असतो, आपण फक्त परमेश्वराकडे बघून चालत असतो. पण जसं लग्न होऊन जातं ना, ते प्रेम वाटलं जातं. आणि मी म्हणत नाही एकमेकांवर प्रेम करू नका, केलंच पाहिजे. पण पहिलं प्रेम कोणावर? पहिली प्रीती कोणावर? पहिला विश्वास कोणावर? नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं की तू आईच्या गर्भात असताना पासून मी तुला बघितलेलं आहे. आमेन. याचा अर्थ काय होतो की तुमच्या आईच्या गर्भामध्ये जेव्हा तुम्ही होता ना, आईने केव्हा बघितलं? जन्म दिल्यानंतर. पण देवाने केव्हा बघितलं? जेव्हा तुम्ही आईच्या कुठे होतात? गर्भामध्ये होता ना. बापाने पहिले बघितलं होतं ना आईने पहिले बघितलं होतं, पण परमेश्वराने तुमचा चेहरा अगोदरच बघितलेला होता. आमेन. कारण तुमचं सर्वात अगोदरचं नातं परमेश्वरासोबत आहे. आमेन. देव म्हणतो की युगाच्या प्रारंभापासूनच मी तुझ्यासाठी योजना करून ठेवलेली आहे. हालेलुया. तेव्हा तुमच्या वडिलांचा बी जन्म झालेला नव्हता आणि तुमच्या आईचा बी जन्म झालेला नव्हता. बायबल म्हणतं की तेव्हापासून तुझी योजना मी करून ठेवलेली आहे. याचा अर्थ तुमचं आणि माझं सर्वात अगोदर नातं कोणासोबत असलं पाहिजे? आहेच. आमेन. ते टिकवून ठेवा. हालेलुया. ते नातं टिकलं ना, मी तुम्हाला सांगतो जगातलं सगळं नातं टिकेल. आमेन.
तुमचे लेकरं तुमच्या अधीन राहतील, तुमची पती पत्नी म्हणून तुम्ही आशीर्वादित व्हाल, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती आशीर्वादित होईल. फक्त एकच गोष्ट आहे, तुमचं नातं कोणाशी टिकलं पाहिजे? देवाशी. अब्राहम सर्वात उत्तम उदाहरण आहे. आमेन. आमेन. हा, अब्राहमाचे सगळे नाते टिकलेले होते. हालेलुया. हालेलुया. हा, त्याची पत्नी त्याच्यावर प्रेम करायची, एकनिष्ठ होती, त्याचं भय बाळगून चालायची. त्याला मुलगा झाला इसाक. तो इसाक सुद्धा देवाचं भय बाळगणारा होता, आपल्या बापाच्या अधीन राहणारा होता. बाप त्याला म्हणतो चल आपल्याला जायचंय कुठेतरी अर्पण करायला. इसाक त्याच्यासोबत गेला. 12 वर्षाचा असताना इसाक बापासोबत निघून गेला. ज्यावेळेस त्या डोंगरावर ते चढत होते, मोरिया डोंगरावर, त्या ठिकाणी इसाक म्हणतो पप्पा आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे लाकडं आहेत, सुरा आहे, आपल्याकडे विस्तव आहे, पण आपल्याकडे बली अर्पण करण्यासाठी काहीच नाही. अब्राहम म्हणतो देव पाहून देईल. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ इसाकाचा पण विश्वास होता की देव पाहून देईल. आमेन. याचा अर्थ इसाक पण विश्वास ठेवायचा की तो यावे इरे आहे, तो पुरवठा करेल. हालेलुया. म्हणून एक मुलगा विश्वासाने आपल्या बापासोबत तो डोंगर चढतोय. आमेन. साधी कोंबडी पण नव्हती त्यांना अर्पण करण्यासाठी सोबत. समजते मी काय सांगतोय? तरी विश्वास होता इसाकाचा. बाप म्हणतोय ना तो होईल. आमेन. कारण माझ्या बापाचा विश्वास कोणावर आहे? देवावर. देवावर नाही, जिवंत देवावर. बोला कोणावर? देवावर. हा, जो देव ऐकतो, जो देव पाहतो, जो देव बोलतो. नीट लक्ष द्या, जिवंत परमेश्वर त्याला म्हणतात जो तुमची प्रार्थना ऐकू शकतो, जो तुमच्या सोबत बोलू शकतो आणि जो तुमची परिस्थिती पाहू शकतो, त्याला जिवंत परमेश्वर म्हटलं जातं. आज तुम्हाला माहितीये जगामध्ये जिवंत परमेश्वराची ओळख फार कमी लोकांना आहे, पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो तो परमेश्वर जो बायबल मध्ये आहे तो मला ऐकतो, तो मला पाहतो आणि तो माझ्याशी बोलतो सुद्धा. आमेन. आमेन. त्या देवाची ओळख करा. हालेलुया. अब्राहमाला तो देव सापडला होता म्हणून घरदार सोडून दिलं. अब्राहमाला तो जिवंत परमेश्वर सापडला होता म्हणून नातेवाईक सोडून दिले. अब्राहमाला तो जिवंत परमेश्वर सापडला म्हणून प्रॉपर्टी सोडून दिली. अब्राहमाला जिवंत परमेश्वर सापडला म्हणून त्याचं गाव त्याने सोडून दिलं. तुम्हाला माहितीये ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला जिवंत देवाची ओळख होते ना, त्या देवासाठी तो सगळं सोडायला तयार होऊन जातो. हालेलुया. साधी दारू सुटत नाही एखाद्या व्यक्तीला. का माहितीये तुम्हाला? कारण देव अजून भेटला. हा, साधी तंबाखू सुटत नाही एखाद्या व्यक्तीला. का माहिती तुम्हाला? कारण जिवंत देव भेटला नाही. हा तुमच्या समोर जो मनुष्य उभा आहे ना, याने अनेक वर्ष दारू प्याली. मला काही मित्र मागील दिवसामध्ये म्हणायचे सर घ्या ना थोडीशी. त्यांना म्हटलं सोडून 14 वर्ष झाली. विचार करा सुरुवात कधी केली असेल. काय म्हणतो मी त्यांना, मला दारू सोडून 14 वर्ष झाली. विचार करा म्हटलं प्यायला सुरुवात कधी केली असेल. 14 वर्षांपूर्वी सोडून दिली मी पिऊन पिऊन. विचार करा, सुरुवात 10वीला असताना पहिल्यांदा प्यायलो. कितवीला असताना? अरे बोला, कितवीला असताना. अनेकदा सोडण्याचा प्रयत्न केला. दारू म्हणा, तंबाखू म्हणा, सुटत नव्हती. 4 दिवस सोडायचो, 5व्या दिवशी परत सुरू. 8 दिवस रोज रात्री दारू पिल्यानंतर विचार करायचो झोपताना उद्यापासून पिणार. आणि जसा दुसरा दिवस उगवला, संध्याकाळ झाली की परत हातपाय असे थरथर कापायचे आणि परत आपोआप कुठे जायचो? दारू प्यायला. का? सुटतच नव्हती. मी तुम्हाला सांगतो ना, जोपर्यंत जिवंत देवाचा सामना तुम्ही करत नाही, तुम्ही काहीच सोडू शकत नाही. हालेलुया. माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस 14 वर्षापूर्वी मी जिवंत परमेश्वराचा अनुभव घेतला, माझ्या जीवनातील सगळ्या गोष्टी सुटून गेल्या. आमेन. दारू सोडताना त्रास झाला नाही, तंबाखू सोडताना त्रास झाला नाही, सिगरेट सोडताना त्रास झाला नाही. का? कारण मी जिवंत परमेश्वराला ओळखून घेतलं. हालेलुया. अनेक लोक सोडायचा प्रयत्न करतात. अरे कुठं कुठं जातात, किती कोंबड्यांना मारला आतापर्यंत त्या दारूच्या पायी, तरी सुटली. हा, तरी सुटली. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, एकदा जिवंत परमेश्वराची भेट घ्या, सुटल्याशिवाय राहणार. हा, चांगलं चांगलं सोडून देतो माणूस. आमेन. हालेलुया. अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. हालेलुया. हा, अब्राहमाने आणि सारेने सगळं घरदार आणि त्यांच्यासाठी जे चांगलं होतं सगळं सोडून दिलं. कोणासाठी? देवासाठी. म्हणून इसाक सुद्धा मुलगा असा होता ना, तो इसाक बाबासोबत चालला होता डोंगरावर. म्हणतो आपल्याकडे अर्पण करायला काहीच नाही. बाप म्हणतो परमेश्वर पाहून देईल. त्याने पण विश्वास ठेवला. जेव्हा डोंगरावर गेले, बापाने लाकडं रचली. इसाकाला पण मदत मागितली असेल, तू पण लाकडं रचू लाग. त्याने पण रचू लागली. त्याला वाटलं आता काय होईल आपल्याला नाही माहिती, कुठून येईल आपल्याला नाही माहिती. बापाने काय केलं? इसाकालाच घेतलं आणि त्याच्यावर झोपून दिलं. काय वाटलं असेल लेकराला की माझा बाप कोणाला मारतोय? मला मारतोय. एकुलत्या एका मुलाला मारतोय. पण तुम्हाला माहितीये बायबल असं कुठंच सांगत नाही की इसाक रडला, इसाक ओरडला, इसाकाने पळण्याचा प्रयत्न केला. बिलकुल नाही. कारण त्याला माहिती होतं
बाप कोणासाठी अर्पण करतोय? देवासाठी. कोणाचं अर्पण करतोय? माझं. याच्यापेक्षा चांगलं काय? हालेलुया. ज्या देवाला जर मीच पाहिजे असेल, जो परमेश्वर मलाच मागत असेल, तर इसाक सुद्धा रडला नाही, इसाक सुद्धा पळला नाही, तो तिथंच होता. अब्राहमाने सुरा उचलला इसाकाला मारण्यासाठी. बायबल म्हणतं अब्राहम नाही थांबला, देवाने त्याला थांबवलं. हालेलुया, हालेलुया. शेवटच्या क्षणापर्यंत बाप बेटे दोघं विश्वासात होते. आमेन. याला म्हणतात परिवार. याला काय म्हणतात? परिवार. परिवार. बापाच्या अधीन मुलगा आहे, बापाच्या अधीन परिवार आहे. याला आज आपले मुलं आपल्या अधीन नाही. चर्चला या म्हणतात तर येत नाही, प्रार्थना करा म्हणतात तर करत नाही, साधं कटिंग करायला लावा तरी करणार नाही तुमच्या इच्छेप्रमाणे. बोकड्यासारखे असे सरळ केस घेऊन फिरतात. पण आई बापाचं ऐकणार? आई बाप म्हणतील बेटा चांगले कपडे घे, तो जाऊन फाटके घेऊन येतो, कारण तुमचं ऐकत नाही. तुम्ही मस्त कमाई करतात बिचारे, उन्हात आणा शेतामध्ये पाणी भरतात तुम्ही, घामाचे पैसे असतात तुमचे. 2000 रुपये त्याला देतात आणि म्हणतात बेटा नवीन कपडे घे. हा जातो आणि काय फाटके कपडे घेऊन येतो, इकडं ठिगळं तिकडं ठिगळं, इकडं फाटलेलं, इथून गुडघा दिसतो. अरे काय पैसे देऊन काय घेऊन आला? भिकाऱ्याचे कपडे. आपले लेकरं आपलं ऐकत, कारण तुम्ही देवाचं ऐकत नाही. प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. लेकरांना दोष देऊ नका, दोष तुमचा आहे. पोरं दारू पितात, पास्टर प्रार्थना करा. वा रे वा, आता तुला देव आठवला. नाही तर तू रविवारी दांड्या मारायचा. इथं उपास मीटिंग बिचारा पास्टर 3-3 दिवस उपास करायचा, तू तर 3 टाइम खायचा त्या टायमाला. त्यावेळेस तुला देव नाही आठवला. आता पोरगा दारू पिऊन तुला लाथ मारतो तर कोण आठवतो? अरे बोला, कोण आठवतो? आता माझ्या पोरासाठी काय करा? प्रार्थना करा. कशाला परमेश्वर प्रार्थना ऐकेल? वेळीच देवाच्या चरणी या. तुम्ही देवाचं भय धरा. पती पत्नी म्हणून तुमचं नातं परमेश्वरासोबत चांगलं करा. मी विश्वासाने सांगतो तुमचा परिवार आशीर्वादित होईल. हालेलुया. तुम्हाला मागावं नाही लागणार, परमेश्वर तुमच्या लेकरांना आशीर्वादित करेल. बायबल मध्ये सगळे अभिवचन दिलेले आहेत. हालेलुया. कारण पहिलं नातं आपलं कोणासोबत आहे? देवासोबत. नंतर सगळे नाते येतात. सगळ्यात अगोदरचं नातं तुमचं आणि माझं परमेश्वरासोबत आहे. हालेलुया. याला म्हणतात आशीर्वाद. याला म्हणतात परमेश्वर परिवाराला आशीर्वादित करतो. अब्राहमाचा सगळं घराणं आशीर्वादित झालं. एवढंच काय, आतापर्यंत परमेश्वर फक्त कोणाकडे बघून इस्रायल लोकांना आशीर्वादित करतोय? फक्त कोणाकडे बघून? अब्राहमाकडे बघून. हालेलुया. ज्या देशामध्ये त्यांनी प्रवेश केला, कनानमध्ये, कनान देश आशीर्वादित नव्हता, पण तो निवडलेला वंश तिथं राहतोय ना, म्हणून तो देश आशीर्वादित आहे. हालेलुया. मुठभर राष्ट्र आहे इस्रायल. सगळ्या जगाला घाबरवतं ते. समजते मी काय सांगतोय? सगळ्या जगाला घाबरवतं. ते कोणाच ऐकून घेत? जगातली सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजी इस्रायलची आहे. तुम्हाला माहितीये? गुगल, फेसबुक ज्या सगळ्या मोबाईल मध्ये आहे, सगळ्या मोबाईलवर वापरला जातो. मार्क झुकरबर्ग हा मूळ इस्रायली आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन इस्रायली होता. चांगले चांगले शास्त्रज्ञ इस्रायलचे आहेत. प्रत्येक मोबाईल मधली चिप कुठली आहे? इस्रायल देशामधली आहे. ती टेक्नॉलॉजी कुठली आहे? इस्रायल देश. मागच मला एक माझा मित्र भेटला, तो म्हणे आम्ही इस्रायलला गेलो होतो. इस्रायल आणि पॅलेस्टाईन 2 देश जवळजवळ आहेत. जर पॅलेस्टाईन मध्ये जर गेले तर पॅलेस्टाईन लोकांना इस्रायल लोकांचं काही चालत, खूप कट्टर विरोधी आहेत. तर तो म्हणे जेव्हा आम्ही पॅलेस्टाईन मध्ये गेलो तर वेपर्स विकत घेतलेले होते इस्रायल मधून. कुठून विकत घेतलेले होते? इस्रायल मधून. ते वेपर्सचं पाकिट घेऊन हे चुकून कोणत्या देशात निघून गेले? पॅलेस्टाईन मध्ये. तिथं गेल्याबरोबर तिथल्या सैनिकांनी सांगितलं हे फेका, हे आमच्या देशात चालत नाही. अजिबात. इतका राग करतात ते इस्रायलचा. अजिबात हे पाकिट आत्ताच फेका म्हणे, चालणार नाही. तो म्हटला आम्ही फेकणार नाही. म्हणे का बरं नाही फेकणार? त्याने सांगितलं पहिले तुमच्या हातातला मोबाईल फेका म्हणे, कारण त्याच्यातली चिप कुठली आहे? जर तो तुम्हाला चालतो तर हे पाकिट मला का चालणार नाही? हालेलुया. जर तो मोबाईल तुम्ही वापरू शकतात पॅलेस्टाईन मध्ये, तर हे पाकिट मी का नाही वापरू शकत? पहिले तू मोबाईल फेक म्हणे, नंतर मी पाकिट फेकतो. हालेलुया. हा तो इस्रायल देश आहे. फक्त अब्राहमामुळे आशीर्वादित आहे. आमेन. कारण अब्राहमाचे संबंध देवासोबत चांगले होते. सारेचे संबंध परमेश्वरासोबत चांगले होते. इसहाक देवाशी एकनिष्ठ होता. याकोब परमेश्वराशी एकनिष्ठ होता. 12 वंश देवाशी एकनिष्ठ होते. म्हणून त्यांच्या सगळ्या वंशांना प्रभूने आशीर्वादित केलं. आमेन. हालेलुया. घरासाठी प्रार्थना करू नका, लेकरांसाठी प्रार्थना करू नका. तुमचे संबंध देवासोबत ठीक करा. हालेलुया.
प्रॉब्लेम कुठे आहे माहिती का? आपलं नेटवर्कच तुटून गेलेलं आहे. समजते तुम्हाला? इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोडी देर बाद डायल करे. देव जेव्हा तुम्हाला फोन लावतो तुमचा मोबाईल स्विच ऑफ. समजते का मी काय सांगतोय? तुम्ही नेटवर्क मध्ये राहत नाही, देवाच्या नेटवर्कला तुम्ही जोडले जात नाही. तुम्हाला तुमच्या सोयीनुसार मीटिंग पाहिजे, देवाच्या सोयीनुसार चालत नाही. पास्टरांना मंडळीला विचारावं लागतं मीटिंग कधी ठेवायची. म्हणजे तुमची अपॉइंटमेंट कोणी घ्यायला पाहिजे? देवाने. तुमच्याला वेळ असेल तर मग देव सांगेल बाळा तुला वेळ आहे का मीटिंग साठी? मग आपण म्हणून आता नाही नंतर घेऊ आपण, कारण या कलेक्टरला वेळ नाहीये. ज्या दिवशी येईल ना प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणा आता मला वेळ. मग राह बोंबलं तिथंच. समजतं मी काय सांगतोय? तुमच्या हिशोबाने चालणार नाही. कोणाच्या हिशोबाने चालेल? बोला बोला, कोणाच्या हिशोबाने चालेल? देवाच्या. परमेश्वराला नाचवू नका. लक्षात घ्या, जर परमेश्वराने तुम्हाला नाचवणं सुरू केलं ना तर तुम्हाला वाचवायला कोणी भेटणार? समजतंय मी काय सांगतोय? कृपेचा काळ आहे म्हणून परमेश्वराच्या विरोधात वागू नका, पटेल तसं जगू नका. अरे प्रेषितांच्या कृत्यामध्ये अशी सेवा बायबलमध्ये पाहायला मिळते की हनन्या सफीराचा स्वतःचाच पैसा होता तरी त्यांनी लपून ठेवला. बायबल म्हणतं दोघं एकाच दिवशी मेले. हालेलुया. तसा काळ सुरू व्हायला पाहिजे आता मंडळीमध्ये. कोण वाचेल काय माहिती मंडळीत. लोक कमी कबरात जास्त राहतील. समजतंय मी काय सांगतोय? समजतंय का मी काय सांगतोय? कारण दशांश कोणी देत? आपण तर सगळेच लबाड बसलेले आहेत. कमवतात 10,000 आणि देतात 100 रुपये. तुमचं गणित का चुकतं दशांश देताना? 10,000चं किती होतो दशांश? बोला बोला, किती होतो? कमवतात 50,000 आणि देतात 1,000. 50,000चा किती होतो? 5,000. असे तर किती चोर बसलेले आहेत मला सांगा, जे प्रामाणिक देत नाही. असं जर देवाने न्याय करायचा ठरवला ना प्रेषितांच्या कृत्याप्रमाणे, सगळे मरतील, एक पण जिवंत राहणार नाही. एकेकाला उचलत फिरावं लागेल. कारण बायबल असं म्हणतं हनन्या मेला, त्याला उचलून नेलं. तेवढ्यात कोण मेली? सफीरा. त्याची बायको पण मेली, तिला पण काय केलं त्यांनी? उचलून नेलं. मग मला सांगा, जर आपल्याला परमेश्वराने तो न्याय करायचा ठरवलं तर फक्त काम काय करावं लागेल? उचलायचं. अरे इथं मेला, अरे तिथं मेला, अरे तो मेला, अरे हा गेला. राहिलंच कोण मग? कारण सगळेच चुकवतात ना, चोऱ्या माऱ्या करतात. प्रामाणिक कोणी देत? किती कमवलं विचारा, बरोबर सांगतील, पण किती दिलं हिशोब लागत नाही. देवासोबत नातं नीट करा. हालेलुया. आपलं नातं तिथं बिघडलेलं आहे म्हणून घर बिघडलेलं आहे. आपलं परमेश्वरासोबत जमत नाही म्हणून घरात तुमचं बायको सोबत जमत नाही. आपलं परमेश्वरासोबत नातं चांगलं नाही म्हणून तुमच्या लेकरासोबत तुमचं नातं चांगलं नाहीये. पती पत्नींचा एकमेकांशी का जमत नाही? कारण तुमचं देवासोबत जमत नाही. हालेलुया. अमेल, तुला चांगला चान्स आहे बरं का, कारण अजून लग्न झालेलं उद्या होणार आहे ना, तर देवासोबत नातं काय कर. आणि तिला पण ऐकव हिराला वचन. नंतर भले युट्यूब वर मी तुला टाकल लिंक. हालेलुया. नाही तर तू एकटाच जाशील चर्चला, ती जाणार नाही. असं व्हायला दोघांनी आशीर्वादित होणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि मला हेच म्हणायचं ना, ही मीटिंग ह्यासाठी आहे की परमेश्वराला या परिवाराला आशीर्वादित करायचं. आमेन. परमेश्वराला ह्या परिवाराला आशीर्वादित करायचंय म्हणून तर देव बोलतोय. आणि ज्यांचे बिघडलेले आहेत ना त्यांनी पण सुधरा, कारण प्रभू आज आपल्याशी पण बोलतोय. हालेलुया. आपलं काय एकमेकांशी जमत नाही. पती पत्नी 4-4 महिने एकमेकांचं तोंड बघत नाही, बोलत नाही, रुसलेले असतात, फुगलेले असतात. असे नाते काय कामाचे मला सांगा? बायबल म्हणतं जे देवाने जोडले ते मनुष्याने तोडू नये. हालेलुया. कोणी जोडलंय नातं? देवाने. बायबल म्हणतं मनुष्याला अधिकारच नाही ते तोडण्याचा. हालेलुया. आज पती पत्नींमध्ये डिवोर्स होत आहेत, विभक्त होत आहेत. त्या ठिकाणी अनेक ख्रिस्ती परिवार आज एकमेकांपासून दूर होत आहेत. का? याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. यासाठी नाही की पती पत्नींचं एकमेकांसोबत जमत नाही, बिलकुल नाही. तुमचं देवासोबत जमत नाही म्हणून तुमचं एकमेकांसोबत जमत नाही. हालेलुया. तुमचं देवासोबत नातं नीट करा. मी विश्वासाने सांगतो तुमचा पूर्ण परिवार नीट होईल. हालेलुया. हालेलुया. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो, तो धन्य. आमेन. स्तोत्र संहिता 128 वचन वाचा, पूर्ण अध्याय वाचा. त्या ठिकाणी काय लिहिलेले? सर्व उत्तम आशीर्वाद त्या भय धरणाऱ्या पुरुषाला मिळतात. आमेन. ज्याचं नातं देवासोबत चांगलं आहे. हालेलुया. एक वचन वाचू. प्रगटीकरणाचं पुस्तक, प्रगटीकरण 2 अध्याय वचन 1 पासून पुढे वाचा. प्रगटीकरण अध्याय 2 वचन 1 पासून पुढे.
गलातीकरण 2 वचन 1 पासून पुढे. इफिस येथील मंडळीच्या दूताला इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो, ज्याने आपल्या उजव्या हातामध्ये 7 तारे धारण केलेले आहेत, जो सोन्याच्या 7 समयांमधून जो चालतो, सोन्याच्या 7 समयांमध्ये चालतो, तो असे म्हणतो, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझी कृत्य, तुझे श्रम व तुझा तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक ही आहे. मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत तुला नाही. दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना जे प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित म्हणून घेतात, त्यांची परीक्षा तू केली. त्यांची सुद्धा परीक्षा तू केली. याचा अर्थ बघा, हे कोणाबद्दल लिहिलेलं आहे. बायबल म्हणतो तुझ्यामध्ये धीर आहे, तू श्रम केले, तू कष्ट करतो, तू चांगली सेवा पण करतो, तू संदेष्टांना पण ओळखतो, पारख करतो. हा चांगला नाही, तो चांगला नाही, हा चांगला आहे, याला बोलवा त्याला बोलवा, आपण ठरवतो. हालेलुया. याला बोलवा, हा वक्ता चांगला आहे, याला नका बोलू, तो काही बोलत नाही, तो काही चांगलं शिकवत नाही. आपल्याबद्दल हे वचन. आमेन. जे आपल्याला सगळं कळतं, वचन चांगलं आहे का वाईट आहे. बायबल काय म्हणतं नीट वाचा. तो म्हणतो की तू प्रेषित असताना जे स्वतःला प्रेषित म्हणवतात त्यांची पारख करतोस. पुढे वाचा. आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आणि आले. जेव्हा चुकीचे संदेश तुला दिसले तर तू म्हणतो की हे लबाड आहेत. तुझ्या अंगी धीर आहे. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले. प्रभू येशू पहिल्यांदा या मंडळीचं कौतुक करतोय. काय करतोय? कौतुक. तुझ्यामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत हे सगळं प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळी बाबतीत सांगतोय. धीर आहे, धैर्य धरलं, श्रम केलं, तू माझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, तू वचनाची पारख केली, संदेशांना खोट्या संदेशांना ओळखून काढलं, सगळ्या गोष्टी कौतुकाच्या प्रभू येशू ख्रिस्त या मंडळी बाबतीत बोलतोय. पण पुढे तरी तू आपली पहिली पण बायबल असं म्हणते, येशू म्हणतो तरी तू आपली पहिली प्रीती. बोला कोणती प्रीती? पहिली प्रीती कोणासोबत आहे? देवासोबत. पहिलं नातं कोणासोबत आहे? देवासोबत. बायबल म्हणतो तू पहिली प्रीती सोडली आहे. हालेलुया. हालेलुया. अनेकांच्या जीवनामध्ये हा प्रॉब्लेम आहे की देवासोबत पहिलं नातं, पहिली प्रीती आपण काय केली आहे? सोडली आहे. दुसऱ्या नात्याला अधिक वेटेज दिला. लेकरं झाले तर लेकरांमध्ये गुंग झालं, लेकरांच्या शिक्षणामध्ये गुंग झालं, लेकरांसाठी कमाई करण्यामध्ये गुंग झालं. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खूप पैसा कमवला मग तुमचे लेकरं आशीर्वादित होतील? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो, तुमची सगळ्यात उत्तम कमाई ती आत्मिक कमाई आहे. आमेन. त्याच्याशी संबंध चांगले ठेवा. मी तुम्हाला सांगतो, एवढंच असेल ना तरी ते पुरेल. हालेलुया. तुमचे लेकरं आशीर्वादित होतील, त्यांना ज्ञान भेटेल, परमेश्वर त्यांना उंच करेल. हालेलुया. अरे दावीद काय होता? दावीद काय काम करायचा? मेंढपाळ होता. बोला काय होता? मेंढपाळ होता. दाविदाचे संबंध कोणासोबत चांगले होते? देवाने त्याला तिथून उचललं आणि कुठं बसवलं? कुठं बसवलं? इस्रायलाच्या राजाच्या गादीवर. आमेन. आणि दाविदाचा मुलगा शल्मोन कोण झाला? परत जगामध्ये असा राजा कधी झाला नाही. असा राजा कोण झाला? शल्मोन. जो कोण होता? दाविदाचा मुलगा. दाविदामुळे त्याचे संबंध देवाशी चांगले होते म्हणून परमेश्वराने त्याच्या वंशाला आशीर्वादित केलं. हालेलुया. आज आईबापांना वाटतं खूप पैसा कमवला लेकरांसाठी तर लेकरं सुखी होतील. बिलकुल नाही. दारू पिऊन फिरतील कुठंतरी. पैसा उलगवायला त्यांना वेळ लागत नाही. ऑनलाईन रमीचे गेम खेळत फिरतात ते आज पोरं. ऑनलाईन रमी. पहिले पत्ते खेळायला कुठेतरी जायचे नावपूरला, आता तर घरात बसून खेळतात. आई बापांना समजत पण नाही काय करतायत. आपल्याच खोलीत बसून काय खेळतोय हा? पत्ते. बोला काय खेळतोय? जुगार. जुगारी झालाय आता ऑनलाईनचा. काय तो तुमचे पैसे टिकवेल मला सांगा? कमवा तुम्ही रात्रंदिवस 2 नंबर करून करून. किती तिजोऱ्या भराल? अरे एका दिवसात उलगून टाकेल तो तुमचे पैसे. लक्षात घ्या, ते पैसे तुमच्या लेकरांना आशीर्वादित नाही करणार. तुमचे संबंध देवासोबत चांगले करा. हालेलुया. तुमचे संबंध परमेश्वरासोबत टिकवा म्हणजे तुमची लेकरं आशीर्वादित होतील. हालेलुया. धन्य तो पुरुष जो परमेश्वराचं भय धरतो. आमेन. बायबल असं म्हणतं, देवाचं वचन म्हणतं, तुझी मुले तुझ्या मेजा सभोवती जैतुनाच्या रोपा समान होतील. हालेलुया. परमेश्वर गॅरंटी देतो. काय देतो? तू माझ्यासोबत चांगला राहा, मी तुझ्या परिवारासोबत चांगला राहील. आमेन. आमेन. किती लोकांना वाटतं की माझे लेकरं आशीर्वादित व्हावे, बाकीच्यांना नाही वाटत. बरे असेच ना. लक्ष द्या. संबंध कोणासोबत चांगले करा? देवासोबत. आज जर तुमची लेकरं बिघडलेली असतील, तुमचं ऐकत नसतील, तुमच्या हाताबाहेर गेलेले असतील, याला जबाबदार तुम्ही आणि तुमचा परिवार. तुम्ही आहात, वैयक्तिक तुम्ही आहात. का? कारण तुमचे संबंध तुम्ही देवासोबत नीट ठेवले. तुम्ही पहिली प्रीती नीट ठेवली नाही. तुम्ही म्हणाल याचा आणि लग्नाचा काय संबंध? संबंध तोच आहे की पहिलं प्रेम कोणासोबत आहे? पहिलं नातं कोणतं आहे? आणि नंतर दुसरं नातं सुरू झालं. हालेलुया.
पहिलं नातं जर टिकलं नाही तर दुसरं नातं टिकणार नाही. नाही. म्हणून पती पत्नींनी सुद्धा पहिल्या नात्याकडे लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. कारण अमेल जो आहे तो सुद्धा पहिले कोणाला ओळखतो? देवाला. नंतर हिराची ओळख झाली. अजून तर ती घरात पण नाही आलेली, अजून लग्न पण नाही झालेलं, पण अजून सुद्धा देव त्याच्या सोबत आहे. आमेन. आमेन. हिरा सुद्धा परमेश्वराला ओळखत असेल, तिला पण देवाची ओळख आहे. तिला हा भेटला नव्हता तेव्हापासून ती परमेश्वराला ओळखते. याचा अर्थ ते पहिलं नातं आहे जे टिकून ठेवा. हालेलुया. ही तुमच्या दोघांची जबाबदारी आहे. ते जर टिकून ठेवलं, मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, तुमचं घराणं आशीर्वादित होईल. आमेन. आमेन. तुमची संतती आशीर्वादित होईल. सगळेच उत्तम आशीर्वाद जे वचनामध्ये आहेत ना, ते परमेश्वर तुम्हाला देईन. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस आदाम आणि हवेला देवाने एदेन बागेमध्ये बनवलं ना, तर वचनात काय लिहिलं? एक वचन वाचून घेऊ आपण. उत्पत्ती 1:28 वाचा बरं. उत्पत्ती 1:28. और परमेश्वर ने उनको आशीष और परमेश्वर ने उनको आशीष दी. आशीष दी. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. कुठं? एदेन बागेच्या बाहेर का मध्ये? मध्ये. मध्ये. एदेन बागेच्या बाहेर होते का मध्ये होते? मध्ये. मध्ये. हालेलुया. आदाम आणि हवा एदेन बागेमध्ये तोपर्यंत होते जोपर्यंत त्यांचे संबंध कोणाशी चांगले होते? देवाशी. तोपर्यंत ते एदेन बागेमध्ये होते. आणि एदेन बागेमध्ये असतानाच देवाने त्यांना काय केलं? आशीष दिला, आशीर्वाद केला. हालेलुया. पण जिथं त्यांनी पाप केलं, फळ खाल्लं, त्या ठिकाणी परमेश्वराने आदाम आणि हवेला काय दिला? श्राप. बोला, काय दिला? श्राप. की येथून पुढे हवेला त्या ठिकाणी सांगितलं की तू कष्टाने मुलं प्रसवशील. त्या ठिकाणी तू आदामाला सांगितलं निढळाच्या घामाने तू अन्न मिळवशील, तुला श्रम घ्यावे लागतील. हे सगळे श्राप कोणाला मिळाले? आदाम आणि हवेला. कारण ते आता एदेन बागेच्या कुठे गेले? बाहेर. तिथं देव त्यांच्या सोबत. नाही. एदेन बागेमध्ये देव त्यांच्या सोबत होता. हालेलुया. हालेलुया. देवासोबत सगळे आशीर्वाद आहे. देवापासून दूर एक पण आशीर्वाद नाही. नाही. सगळे श्राप आपल्या जीवनात येतात. हालेलुया. हालेलुया. देवासोबत राहा. आमेन. आमेन. जिवंत परमेश्वर जर माझ्या सोबत असेल ना, मी तुम्हाला सांगतो, बायबल म्हणतं स्तोत्र संहिता 23, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. काहीच ऊन पडणार नाही. नाही. आहे तर आहे. हालेलुया. हालेलुया. वचन जसं आहे तसंच आहे. जर तुम्ही विश्वास ठेवाल तर तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव बघाल. आमेन. आमेन. म्हणून ह्या नात्याची सुरुवात करत असताना त्या नात्याचं भान राहू द्या. आमेन. ते नातं कधीच तुटायला नको. एवढं बी एकमेकांवर प्रेम करू नका की देवावरचं प्रेम कमी होऊन जाईल. समजतं मी काय सांगतोय? आदामाने एवढं प्रेम केलं हवेवर की तिच्या पायी काय खाऊन घेतलं? फळ. जे कोणी नाही खायला लावलं होतं. देवाने. बोला, कोणी नाही खायला लावलं होतं? देवाने. बायकोला पिक्चर आवडतो म्हणून तुम्ही पिक्चरला जाऊ नका. हे पण फळ खाणं आहे. हे पण काय आहे? कारण कोणाला आवडतो? तिला आवडतो. मला चालत नाही हो, मला नाही आवडत. पण आता बायको केली ना, आता तिला काय आवडतं? चला आपण व्याराला जाऊ. काय बघायला? पिक्चर बघायला. गेला फळ खायला आदाम. कोणासोबत? अरे बोला, कोणासोबत? मला नाही आवडत, पण कोणाला आवडतं? हवेला आवडतं. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? म्हणजे एकमेकांमुळे पापात पडू नका. एकमेकांचं ते फळ खाऊ नका. लक्षात घ्या. चांगल्या गोष्टीचा वाटा घ्या, चुकीच्या गोष्टींचा घेऊ. दोघांनी आपले संबंध परमेश्वरासोबत टिकवा तर तुमचा परिवार टिकेल. आमेन. तर तुम्ही आशीर्वादित व्हाल, तर तुमचा संसार आशीर्वादित होईल. ज्या ज्या पती पत्नींचा संसार बिघडलेला आहे ना, देवाला अजिबात दोष द्यायचा नाही. बिलकुल नाही. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. तुम्ही कुठं चुकले ते बघा घरी जाऊन. माझे संबंध देवासोबत कसे आहेत? माझ्या पतीचे संबंध देवासोबत कसे आहेत? माझ्या बायकोचे संबंध देवासोबत कसे आहेत? तिथं चूक झालेली आहे म्हणून गणित चुकलेलं आहे. हालेलुया. देवाला अजिबात दोष द्यायचा नाही की देवा तू असं का केलं, मी चर्च मध्ये जातो, मी हे करतो. ते एकट्याने होणार. दुसरं टायर पंक्चर झालेलं आहे. समजतंय का तुम्हाला? एकाच टायरात हवा इतकी ते बी फुटायला आलंय. आता एका टायराच्या हवेने गाडी चालणार नाही. दोघांमध्ये हवा भरली पाहिजे तर त्या ठिकाणी ती व्यवस्थित चालेल. समजते मी काय सांगतोय ते? म्हणून बहिणींनो, तुम्ही चर्च मध्ये आल्या, घरी आशीर्वाद आयता घेऊन जाऊ शकत नाही. त्याला यावंच लागेल चर्च मध्ये. मी बऱ्याचदा म्हणतो चुकीच्या प्रार्थना अजिबात नाही करायच्या. बऱ्याचदा प्रार्थना केली जाते ना, दान टाकतो ना आपण, दान टाकतो की नाही? मग प्रार्थना केली जाते, दे बाप्पा ज्यांनी दिलं त्यांना आशीर्वादित कर, जे नाही देऊ शकले त्यांना पण अजिबात नाही होणार. अशी चुकीची प्रार्थना देव ऐकत नाही. विधवेकडे फक्त 2 टोल्या होत्या, टाकल्या तर आशीर्वादित झाली.
हालेलुया. हालेलुया. सारपत येथील विधवेकडे एक मूठ पीठ होतं, देऊन टाकलं तर आशीर्वादित झाली. बिना द्यायचं आशीर्वादित नाही होणार, भिकारीच राहाल. समजतंय मी काय सांगतोय? देणाराच आशीर्वादित होतो. तुम्ही कितीही घसा कोरडा करून मागा, देव चुकीच्या प्रार्थना ऐकत नाही. बऱ्याचदा अशी पण प्रार्थना केली जाते, दे बापा आज जेवढे लोक चर्चला आले त्यांना आशीर्वादित कर, जे नाही येऊ शकले त्यांना पण अजिबात होणार. तो आशीर्वादित होणारच नाही, बिलकुल नाही होणार. जो येईल तोच आशीर्वादित होईल. तुम्ही काय देवापेक्षा मोठे झाले का? तुम्ही देवापेक्षा मोठे झाले का? बिलकुल नाही. जो येईल तोच आशीर्वादित होईल, अन्यथा होणार नाही. समजतंय मी काय सांगतोय? घरी जाऊन तपासायचं आपलं कुठंतरी चुकतंय. गणित वायर कुठंतरी चुकीच्या ठिकाणी जोडली गेली म्हणून स्पार्किंग होते. हालेलुया. हालेलुया. शॉर्ट सर्किट होण्याचं कारण तुम्ही आहात, कारण तुम्ही चुकीच्या ठिकाणी वायरी जोडलेल्या आहेत. समजते मी काय सांगतोय? जे वायर देवासोबत कनेक्ट असायला पाहिजे ती सैतानासोबत झालेली आहे. मग स्पार्किंग नाही होणार तर काय होणार आहे? चांगल्या चांगल्या गोष्टी उडवल. मग ती चुकीच्या ठिकाणी वायर जोडा. तुम्हाला मी सांगतो, टीव्ही उडेल, मिक्सर उडेल, फ्रीज उडेल, सगळं उडून जाईल, जळून जाईल. का? कारण वायरच चुकीच्या ठिकाणी लावलेली तुम्ही. समजते मी काय सांगतोय? आज जर तुमचा परिवार डिस्टर्ब असेल, याला कारणीभूत देव नाही, याला कारणीभूत कोण आहात? बोला बोला, कोण आहात? आपण स्वतः. कारण आपले संबंध जिवंत देवासोबत चांगले नाही. हालेलुया. हालेलुया. देवासोबत चांगले संबंध निर्माण करा. मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, पहिलं नातं ते आहे. पहिली प्रीती सोडू नका. परमेश्वरासोबत आपले नाते ठीक करा. मी तुम्हाला सांगतो, तुमचा परिवार, तुमचा संसार, तुमचं वैवाहिक जीवन आशीर्वादित होईल. आमेन. आमेन. मी विश्वास ठेवतो. अमेल आणि हिराला नक्की सांग बर का, ही तुझी जबाबदारी. हा, हवेने फळ दिलं ना आणि पापात पडला आदाम, बरोबर आहे ना? आता हवेला पापातून काढायचंय आपल्याला, बरोबर आहे ना? हे चांगलं फळ आहे, हे तिला खाऊ घाल. समजतंय का? हे चांगलं जीवनाचं झाडाचं फळ आहे. आमेन. हे नक्की तिला खाऊ घाल. हवेने ते मरायसाठी दिलं, आपल्याला जीवनासाठी द्यायचंय. आमेन. विश्वास ठेव की प्रभू त्या दोघांना आशीर्वादित करेल. आमेन. आणि तुटलेले परिवार जर असतील तर देवाकडे परत एकदा आपले नाते जोडा. आमेन. जर तुम्ही देवासोबत आपले नाते जोडले, विश्वासाने सांगतो, परत एकदा परमेश्वर पुनर्स्थापना करेल. हालेलुया. हालेलुया. तुमचा परिवार, तुमची लेकरं देव आशीर्वादित करेल. आपले डोळे झाकू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. माझ्या देवा, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस प्रभू. खरंच परमेश्वर पिता, आमचं पहिलं नातं तुझ्यासोबत आहे, मग मनुष्यासोबत. ज्यावेळेस आमचं पहिलं नातं आम्ही सोडतो, पहिली प्रीती आम्ही सोडतो, त्यावेळेस आम्ही परीक्षेत पडतो. आज परत एकदा आम्ही तुझ्यासोबत आमच्या नात्याची पुनर्स्थापना करावी असं होऊ दे. तुझ्यासोबत आमचं नातं आम्ही ठीक करावं असं होऊ दे परमेश्वर पिता. आज ज्या ज्या लोकांच्या कानापर्यंत तुझं वचन गेलेलं आहे, मी प्रार्थना करतो की जिवंत देवाची ओळख आज त्यांना होऊ दे परमेश्वर पिता. जसं अब्राहमाला जिवंत देव भेटला, मी प्रार्थना करतो प्रभू, आज तुझी ओळख अशा प्रत्येक व्यक्तीला होऊ दे. कारण ज्याला तू भेटतो तो बदलून जातो. ज्याला तुझी ओळख होते तो सगळं सोडायला तयार होऊन जातो. माझ्या देवा, आज तुझ्यासोबत प्रत्येक व्यक्तीचा आमना सामना होऊ दे परमेश्वर पिता. धन्यवाद येशू, तुझी स्तुती असो. हालेलुया. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. यीशु मसीह, तेरे जैसा है कोई नहीं. तेरे चरणों में झुके आसमां और महिमा गाए ज़मीन. हम गाए हो सारा, तू राजाओं का हे राजा. तेरी महिमा होवे सदा. तू है प्रभु हमारा खुदा. हम गाए हो
इतना प्यार किया, हमें पापों से छुड़ाने को अपने बेटे को कुर्बान किया। अब गाए हो राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। हम गाए हो सारा, तू राजाओं का हे राजा, तेरी महिमा होवे सदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। तू है प्रभु हमारा खुदा। धन्यवाद माझ्या देवा, तूच आमचा जिवंत परमेश्वर आहे. प्रभूजी, आज आम्ही तुझ्या चरणी येतो दे बाप्पा. खरंच मी प्रार्थना करतो, आज जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशांतता असेल, परिवारामध्ये बिघाड असेल, माझ्या देवा आज एकमेकाशी जमत नाही, एकमेकांसोबत प्रेम नाही, नातं तुटण्यावर आलेलं आहे. याचं कारण एकच आहे प्रभू, की आम्ही पहिली प्रीती सोडलेली आहे. आम्ही तुला ओळखत नाही, आम्ही तुझ्या सोबत आमचं नातं जोडलेलं नाही, आणि म्हणून आज आमचा परिवार आशीर्वादित नाही दे बाप्पा. मी प्रार्थना करतो, आज या रात्रीच्या समयाला आमचं नातं आम्ही जिवंत देवाशी जोडून घ्यावं. जिवंत देवासोबत परमेश्वरा आमचं नातं आम्ही ठीक करावं, की जेणेकरून आमचा परिवार आशीर्वादित होईल. तुझी शांती आणि तुझा आनंद आमच्या परिवारामध्ये येईल. असं होऊ दे परमेश्वर पिता. धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल. केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून आमेन.